आज छान उपवास स्पेशल अशी रेसिपी करणार आहे. वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी. एकदम परफेक्ट अशी शेंगदाण्याची आमटी कशी करायची हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. सोबतच छान गरमागरम वरीचा भात. ही उपवासाची एकदम खास आणि चविष्ट अशी डिश कशी बनवायची चला बघूया. तर दाण्याची आमटी करण्यासाठी अर्धा बाउल असं शेंगदाण्याचं मी कूट घेतले. शेंगदाणे बारीक करून घेतलेत. तर आता आपल्याला ते मिक्सरमध्ये घालून त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम बारीक असं ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी अगदी किंचित असं पाणी त्याच्यामध्ये घालते आणि एकदा फिरवून घेते. हे आपल्याला 2 ते 3 वेळा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते एकदम बारीक असं वाटलं जातं. तर पहिल्यांदा मी हे फिरवून घेते एकदा. तर बघा इथे हे थोडंसं बारीक आता झालेलं आहे. आपल्याला अगदी बारीक त्याला अगदी गंधासारखं बारीक करायचं आहे. त्याच्यामुळं मी परत एकदा ह्याच्यामध्ये पाणी घालते. थोडं थोडं पाणी घालायचं. एकदम पाणी घातलं तर ते व्यवस्थित असं बारीक नाही होणार. म्हणून मग मी थोडं थोडं पाणी घालून बारीक करते. तर हे पुन्हा एकदा फिरवून घेते. व्यवस्थित असं बारीक झालंय. तर बघा इथे असं व्यवस्थित असं हे बारीक करून घेतलंय. हातानं जर असं दाबलं तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये असे दाणे दाणे कचकच अशी नाही राहत आहे. तर इतपत आपल्याला ते असं बारीक करून घ्यायचंय. तर आता मी अजून थोडंसं पाणी घालून एकसारखं आता ते फिरवून घेते, म्हणजे ते लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल. तर असं 2 ते 3 वेळा शेंगदाण्याचं कूट बारीक करून घ्यायचं मिक्सरवर, तरच दाण्याची आमटी चांगली होते. नाहीतर मग दाण्याचं कूट सगळं खाली राहतं आणि वरती सगळं पाणी पाणी असं होतं. म्हणून आपल्याला ही जी दाण्याचं कूट बारीक करून घ्यायची प्रोसेस आहे ही ह्याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. तर आता हे व्यवस्थित असं हे मी बारीक करून घेतलंय. तर अशा लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला ते करून घ्यायचं आहे. तर ही एक्झॅक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला हवी होती ती आता आपल्याला मिळालेली आहे. आता तुपाची फोडणी करते. तर पहिल्यांदा कढईमध्ये 2 चमचे तूप घातले. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरं घालते. 1 चमचा जिरं घालते. आता त्याच्यामध्ये तिखट घालते. 2 चमचे तिखट घालतीये. आणि आता दाण्याचं कूट घालते, जे मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते. आणि एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि आता साधारण 2 पेले असं त्याच्यामध्ये मी पाणी घालतीये. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. इथे तिखटाऐवजी मिरची जरी घातली तरी चालतं. पण तिखट घातल्यामुळे त्याला कलर खूपच सुंदर असा कलर येतो. म्हणून मग मी तिखट घालते नॉर्मली. बरेच जण मिरची घालून सुद्धा फोडणी देतात. तर ते सुद्धा छान लागतं. आणि तिखट घातलं की तुम्ही बघू शकता कलर इतका सुंदर दिसतो आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट लागते. आता ह्याच्यामध्ये 2 वाट्या ताक घालतीये. ताक खूप जास्त आंबट नको, नाहीतर मग ते चांगलं नाही लागणार. मीठ घालते चवीनुसार आणि 2 चमचे साखर घातली आहे. साखर ऑप्शनल आहे, घातली नाही तरी चालू शकेल. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला एक 5 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा इथे छान अशी आता उकळी आली आहे याला आणि दाण्याची आमटी आता तयार आहे. ही खायला खूपच छान लागते, म्हणजे नुसती सुद्धा खायला खूप छान लागते. पण ही नॉर्मली वरीच्या भातासोबत खातात. तो गरम गरम वरीचा भात आणि ही दाण्याची आमटी हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट लागतं. तर आता मी वरीचा भात पण करून घेते. त्यासाठी गॅसवर कढई ठेवते गरम करत. इथे 1 वाटी वरी भाजून घेते. 1-2च मिनिटं आपल्याला भाजायची आहे. नुसतीच भाजून घ्यायची आहे. तूप वगैरे काही घालायचं नाहीये त्याच्यामध्ये. 1-2 मिनिटं भाजून झाली की मग मी ती स्वच्छ अशी धुवून घेते. जरा जास्त भाजली तर वरीचा भात छान फडफडीत होतो आणि थोडीशी कमी भाजली तर मग मऊसर असा भात होतो. तुम्हाला कसा हवा आहे तसा तुम्ही करू शकता. जास्त फडफडीत हवा असेल तर एक 5 मिनिटं भाजून घ्यायचं. वरीचा भात करण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे. तर मी ते गरम करून घेते. 1.5 पेला पाणी घेतलंय. त्याच्यामध्ये मीठ घालते. आता ही भाजून घेतलेली वरी स्वच्छ अशी धुवून घ्यायची. पाण्याला एक उकळी आली की त्याच्यामध्ये ही वरी घालायची. आणि थोडं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे.
पाणी थोडंसं आटत आलं की त्याच्यावर झाकण ठेवून ते चांगलं शिजवून घ्यायचं. एक 5 मिनटं त्याला चांगली वाफ आली की आपला वरीचा भात तयार होईल. वरीचा भात आणि दाण्याची आमटी हे खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे उपवास असला की एकदम स्वादिष्ट अशी ही डिश आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. सध्या श्रावण सोमवार सुरू आहेत. सोमवारी बऱ्याच जणांचे उपवास असतात. पण उपवासाला सोमवारी वरी चालत नाही. पण इतर वेळी तुम्ही उपवासाला हा वरीचा भात आणि दाण्याची आमटी नक्की करून खाऊ शकता. झणझणीत अशी ही दाण्याची आमटी आणि सोबत वरीचा भात म्हणजे उपवासाला सुखच सुख असं म्हणता येईल. तर अशी ही दाण्याची आमटी आणि वरीचा भात एकदा नक्की करून बघा.